10 दिवसापासून आपण या ठिकाणी विविध स्पर्धा भक्ती तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हे जामा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुती तत्व सेवक निवडलेला अभंग विश्ववंदने जगद्गुरु तुकोबारायाचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे, सगळ्यांच्या पाठाचा आहे, सगळ्यांच्या परिचयाचा आहे. वारकरी संप्रदाय म्हटल्यावर नियम आहे, आचारसंहिता आहे. सप्ताह तुम्ही 3 दिवसाचा करा, 3.5 दिवसाचा करा, महिन्याचा करा, वर्षाचा करा, वर्ष श्राद्ध करा, पुण्य स्मरण करा, गोकुळाष्टमी करा, रामनवमी करा, दत्त जयंती करा, महाशिवरात्र करा, एकादश करा, नवरात्र करा. वारकरी संप्रदाय म्हटल्यावर नियम आहे, आचारसंहिता आहे. आणि संप्रदायाच्या नियमानुसार सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंदने जगद्गुरु तुकोबारायाचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे, सगळ्यांच्या पाठाचा आहे, सगळ्यांच्या परिचयाचा आहे. दिवसाचा सकाळचा पहाटीचा अभंग वेगळा आहे, दुपारचं नेमाचं भजन वेगळं आहे, संध्याकाळचे अभंग वेगळे, रात्रीचे अभंग वेगळे, एकादशीचा अभंग वेगळा आहे, रामनवमीचा वेगळा आहे, हनुमान जयंतीचा वेगळा आहे, काल्याचा वेगळा आहे, नामपर प्रकरणातला वेगळा आहे, मागणीपर प्रकरणातला वेगळा आहे, वाढदिवसाचा वेगळा आहे, बारशाचा वेगळा आहे, जन्माला आल्याचा वेगळा आहे, जिवंत असतानाचा वेगळा आहे. म्हणून आज संप्रदायाच्या नियमानुसार सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंदने जगद्गुरु तुकोबारायाचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे, सगळ्यांच्या पाठाचा आहे. आणि आजच्या अभंगामध्ये ह्या नवरात्र उत्सवामध्ये तुम्हा आम्हाला विश्ववंदने जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये काम सांगतात. काय सांगतात? काम. कोणाला सांगतात? तुम्हाला मला काम सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगात काम सांगणारे संत आहेत. ज्यांना सांगितलंय ते आपण आहे, आणि काय सांगितलंय ते आजच्या अभंगात विठाला. सांगणारे संत ज्यांना सांगितलं ते आपण, काय सांगितलं ते आजच्या भागात आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. ज्या धर्मामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय त्या धर्मामध्ये काही पुण्यवान लोक जन्माला आलेत, त्या धर्मामध्ये काही पापी लोक जन्माला आलेत. पापी लोकांचं काम आहे पाप करणं, आणि पुण्यवान लोकांचं काम आहे कितीही समाजाने त्यांना त्रास देऊ द्या, फक्त पुण्यच करणं. आणि अशा धर्मामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय त्या धर्माचं पहिलं काम आहे हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे ना, बीज वाढवावे ना. अंडरलाईन करा या वाक्याला. नामरूपी बीज वाढवण्यासाठी तुम्ही आम्ही या धर्मामध्ये जन्माला आलो. तुकोबाराय आम्हाला तुमचे पहिले 2 चरण पटले, डोक्यात फिट बसले. अगदी तुम्ही सांगितलंय ते बरोबर सांगितलंय. नामरूपी बीज वाढवण्यासाठी तुम्ही आम्ही या माणुसकी धर्मामध्ये जन्माला आलोय. पण वाक्य पण या धर्मामध्ये आम्ही धर्म कार्य करत असताना काही पापी लोक त्रास देतात, काही पापी लोक आडवे जातात. सप्ताह करू देत नाही, भजन करू देत नाही, कीर्तन ठेवू देत नाही, भजन करू देत नाही, गळ्यात माळी घालू देत नाही, चांगलं राहू देत नाही. मग आम्ही जे धर्म कार्य करतोय आम्ही करायचं काय? तुकोबारायाने स्पष्ट शब्दात सांगितलं. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, आणि हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. ज्याला ज्या भाषेत समजतं त्याला त्या भाषेत उत्तर देऊन टाका. तीक्ष्ण शब्दात निक्षून सांगा. हे पटलं तरी पण तुकोबाराय एखादा धनदांडगा जर धर्म कार्यात आडवा येत असेल, एखादा सत्ताधीश धर्म कार्यात आडवा येत असेल, एखादा रावण्याचा अवलादीचा हिरण्यकश्यपचा अवलादीचा जर धर्म कार्यात आडवा येत असेल तर करायचं काय? आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत. तुकोबारायांनी शेवटच्या चरणात सांगितलं, तो किती मोठा असू द्या, किती धनदांडगा असू द्या, किती उन्मत्त झालेला असू द्या, नाही भिडभार तुका म्हणे साना थोर, आणि हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. सरळ सरळ भावार्थ चिंतनाला सुरुवात विठाला. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे फटाफट ऐकायचे.
आपल्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्रिशूल नवदुर्गा तरुण मंडळाच्या वतीने गेल्या 19 वर्षापासून नवदुर्गेचा नवरात्राचा उत्सव सगळे गटाचे लोक कोणताही भेदभाव न ठेवता लहान थोर वयस्कर जुने गोल्डन गँग मधले सगळे एकत्र येऊन हा त्रिशूल नवदुर्गा परिवार स्थापन केला आणि 19 वर्षापासून सुंदर असा जगतजननी भवानी मातेची सेवा चालू आहे. नवरात्र म्हणजे काय? नवविध भक्तीच्या करीन नवरात्र. नवविध भक्ती करण्यासाठी नवरात्र आहे. नवरात्र म्हणजे लय मेकअप करून शायनिंग मारायचं काम नाही. नवरात्र म्हणजे टाइमपास नाही. नवरात्र म्हणजे आपण नसताना लोकांनी आपल्याकडे पाहावा आणि आपला फोटो टिपीला ठेवावा म्हणजे नवरात्र नाही. नवरात्र म्हणजे काय? मग ते धर्माचं कोणतं काम आहे त्याचं चिंतन आपल्याला आजच्या अभंगात करायचंय आणि ते करण्यापूर्वी या नवदुर्गा मंडळाचे जेवढे काही सदस्य आहेत त्यांच्या डोक्यात एक कल्पना सुचली. दरवर्षी आपण वेगवेगळे कार्यक्रम ठेवतो. महाराष्ट्र हा वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. गजानन बाबापासून महाराष्ट्रात फार मोठी संतांची परंपरा आहे. जगतजननी भवानी मातांनी त्यांना सद्बुद्धी दिली आणि एखादं कवयना सांप्रदायिक कीर्तन वारकऱ्याचं इथं साध्या बोळ्या पद्धतीने कवयना सेवा व्हावी हे त्यांना वाटलं. म्हणून नवदुर्गा मित्र मंडळाच्या त्रिशूल नवदुर्गा मित्र मंडळाच्या सगळ्या सदस्यांसाठी जोरदार टाळी वाजवायची. नाही तर नवरात्रात कीर्तन आणि तरुण पोरांनी ते गौतम पाटील आणि पण लवकर कीर्तन नाही ना. म्हणून तुमचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. जगतजननी भवानी माता तुम्हाला भरभरून आशीर्वाद देवी ही मी जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचं निमंत्रण मिळालं, महाराष्ट्रामध्ये आमचा आवाज देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ज्यांच्यामुळे जातोय ते गजर मुक्ताईचा हा YouTube चॅनल आपल्या भागातला आहे असणारे आमचे मित्र त्यांच्या माध्यमातून आणि तुमच्या मंडळाचे असणारे सदस्य अक्षय दादा सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी येण्याचं निमंत्रण मिळालं. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. मृदंगाचार्य महाराष्ट्र भूषण आमच्या वारकरी संप्रदायाचं भजनी मंडळ आहे. हे बालगोपाळ आहे, विनेकरी आहे आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार म्हणून मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात विठाला. कीर्तनाला सुरुवात झाली. सगळ्यांनी टाईट फाईट बसा. आपापसात कोणी बोलायचं नाही. आणि कीर्तना ऐकण्याचा पहिला नेम प्रत्येक जण सगळं आज एकादशीचा पर्व काळे फराळाचं करून आले असते, काही रिटून जीवन आले असते. आलेत का नाही? खाऊन घेऊन आलेत ना? मग सगळ्यांनी टाईट फाईट बसायचं. आजचं कीर्तन आहे 1.5-2 तास जगदंबेच्या चरणी आपण सेवा अर्पण करणार आहे. मग कीर्तन ऐकताना ऐकायचं कसं? कीर्तन ऐकायचा पहिला नेम सगळ्यांनी टाईट फाईट बसा. महिला मंडळ इकडे लक्ष द्या. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये मेंदू आहे का नाही? मेंदू आहे का? प्रत्येकाला डोकं आहे का? शाबास असं बोलायचं. मग मला सांगा इथे बसलेल्या कोणच्या डोक्यात मेंदू नाही असा वरात करा. 100% सगळ्यांच्या डोक्यात मेंदू आहे. प्रश्न दुसरा, फक्त मेंदू आहे आणि त्याला डोकं नाही असा वरात करा. आहे का? मग याचा अर्थ सगळ्यांना डोकं पण आहे आणि मेंदू पण आहे. पुढचा प्रश्न सुरुवात झाली बरं का पोरांनो. मला सांगा पोरांनो, डोक्यात मेंदू आहे का मेंदू डोकं आहे? 100% बरोबर. डोक्यात मेंदू आहे. आता पोरांनो सांगा मेंदूचा उपयोग काय? विचार करणे. मेंदूचा उपयोग काय? विचार करणे. आणि तुम्ही सगळे लोक सगळे भाविक जगदंबेचे या ठिकाणी डोक्यात मेंदू घेऊन बसलाय आणि त्या मेंदूमध्ये प्रत्येकाच्या मेंदूमध्ये काही ना काही विचार चालू आहे. पोरांच्या डोक्यात उद्या मॅडम काय म्हणाल? आपला होमवर्क पूर्ण आहे का? अभ्यास केलाय का? महिला मंडळाच्या डोक्यात शिंदे मामाने अजून 3 टाकले, अजून 2 कधी टाकतो? 1.5 आले, आता 3 आले 4-6 दिवसापूर्वी. अजून बाकीचे कधी येत आहे का? हा आपल्या डोक्यात विचार आहे. कोणाच्या डोक्यात कांद्याचा आहे, कोणत्या डोक्यात लसणाचा आहे, गाजराचा आहे, बटाट्याचा आहे का नाही? साखरपुड्याचा आहे, लग्नाचा आहे, टावेलचा आहे, टोपीचा आहे, पनेलचा आहे, अंडरपॅन्टचा आहे, घड्याळचा आहे, चष्माचा, मोबाईलचा आहे, आयफोनचा आहे, बाप फोनचा आहे. आहेत का नाही? आहे का नाही? शेकडो प्रकारचे विचार आहेत.
प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काही विचार आहे आणि हे सगळे विचार बंगला गाडी सोनं नाणं संपत्ती इस्टेट दाग दागिने हे सगळे विचार कोणाच्या ना कोणाच्या मेंदूत आता चालू आहेत का नाही? आहेत का नाही? मग मला सांगा हे विचार सगळे हलकट आहे. इकडे लक्ष दे बरं हे विचार कसे महिला मंडळ 100% कसे विचार आहे हलकट. या विचाराचा आणि भक्तीचा आपला काही संबंध नाही आणि हे हलकट विचार आपण जगदंबे समोर बसलोय 1.5 पावणे 2 तास मेंदूच्या बाहेर ठेवायचे. कुठे ठेवायचे? मेंदूच्या बाहेर. आणि या ठिकाणी बसल्या बसल्या एकच विचार करायचा सार विचार करा उठा नामधारा कंठी किंवा मी भक्त तू देव ऐसे करी देवा मी तुझा आहे आणि तू माझा आहे. म्हणून हलकट विचार बाजूला ठेवा. सगळ्यांनी टाईट फाईट बसा. इकडे माझ्याकडे लक्ष द्या. मी बोलायचं तुम्ही बोलायचं त्याचं नाव कीर्तन. मी बोलायचं तुम्ही बोलायचं त्याचं नाव कीर्तन. शाबास. मी बोलायचं तुम्ही आपलं बामट्यासारखं गप्प बसायचं त्याला काय कीर्तन म्हणता येणार नाही. ज्याची कीर्ती तनापासून व्हावी त्याचं नाव कीर्तन. मग पूर्ण कीर्तनाला सुरुवात झाली. टाईट फाईट बसा. आणि आजचं कीर्तन योगायोगाचं कसं आहे तुम्हाला ऐकायला कसं आहे कीर्तन योगायोगाचं आहे. वर्ण कसं आहे शाबास. आजचं कीर्तन योगायोगाचं तुम्हाला मी पटवून देतो. नवरात्र उत्सवाचा आज शेवटचा पर्व काळ आहे आणि त्यातल्या त्यात आज एकादश आहे वारकऱ्यांची. समस्त हिंदू लोकांची काय एकादश आहे आणि एकादशीच्या पर्व काळावर दसऱ्याच्या महापर्व काळावर नवरात्र उत्सवाच्या महापर्व काळावर आपण जगदंबेच्या चरणाजवळ आणि जगदंबेचा मालक असणारा भगवान शंकर त्याच्या चरणाजवळ आपण या ठिकाणी आज गोळा झालोय. हा सगळ्यात मोठा योग नाही हा महायोग आहे. आणि आपण सगळेजण त्याच्या दारात आहोत आणि माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठा योग आहे. मोबाईल मध्ये घेऊन जा. मी तुम्हाला पटवून देणारा माणूस आहे. मला सांगा महिला मंडळ यापूर्वी तुमची माझी कुठे भेट झाली का? बरोबर तुमची माझी कुठे भेट झाली का? मग इथंच का भेटलो? इथंच का भेटलो? कारण आजची तुमची आमची भेट योगायोगाची भेट आहे. पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने. जसं पहा आपण स्वर्गात भेटलो का? लोणावळ्याला तुमच्या लोणार सरोवराला खंडाळ्याला संभाजीनगरला गोव्याला स्वर्गात इंद्रलोकात चंद्रलोकात. मग इथंच का भेटलो? इथली भेट पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने तुमची माझी आजची भेट नुसती योगायोगाची नाही जीवाची आणि या शिवाची भेट आहे. अजून माझ्या दृष्टीनं फार मोठा योग आहे. पोरांनो तुम्ही सगळे शाळेत जाताना मोठ्याने सांगायचं म्हणून योग पटवून देतो आजच्या कीर्तनाचा. मला सांगा पोरांनो योगायोगाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता बोलायचं शांत बसायचं पुरी नो. महाराष्ट्राचे पंतप्रधान कोण? भारताचे पंतप्रधान कोण? भारताचे पंतप्रधान कोण पुरी नो? आणि महाराष्ट्राचे कोण? शाबास. टाळ्या वाजवण्यासाठी जोरदार. आता ऐका कीर्तनाचा योग. योगायोगाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र, नाथांचे एकनाथ मच्छिंद्र, भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन महेंद्र आणि तुमच्या गावात आज रवींद्र. ऐकलं प्रत्येक गोष्टीला योग लागतो. पटून होतो पहा. घरामध्ये भिंतीवर निघालेली पाल, अंगणात आलेला कुत्रा, दारात असलेली गावठी गाय, खुर्ड्यात असणारी एखादी कोंबडी, अचानक आलेला अतिथी आणि बांधावर उगवलेलं झाड. काहीतरी त्याचं आपलं येणं घेणं असतं जुनं मागच्या जन्मीचं. म्हणून योगायोगाने त्याची गाठ भेट पडत असते. जुनं वाक्य आहे पहा. दगडा दगडाच्या गाठी पडतात. जुनं वाक्य आहे नाही. म्हणून तुमची माझी भेट खऱ्या अर्थानं आजची योगायोगाची आहे आणि आजचं कीर्तन योगायोगाचं आहे. हाच धागा पकडून
प्रश्न नंबर 1 चिंतनाला सुरुवात झाली. आपण सगळे योगायोगाने कुठे जन्माला आलो? पृथ्वीवर आलो. कोणत्या देशात आलो? भारतात. कोणत्या धर्मात आलो? कोणत्या राज्यात आलो? वाक्य मोबाईल मध्ये घेऊन जा. भारतामध्ये जन्माला यायला, हिंदू धर्मात जन्माला यायला, ज्याच्याकडे 70 पिढ्यांचं पुण्य आहे, तीच व्यक्ती भारतात हिंदू धर्मात जन्म घेते. वाक्य नंबर 2, आपण त्याच्यापेक्षा जास्त पुण्यवान आहोत. आपला जन्म महाराष्ट्रात झाला. वाक्य मोबाईल मध्ये घेऊन जा. जगाच्या पाठीवर जेवढे जेवढे संत अखंड हिंदुस्थानात जन्माला आले, जगाच्या पाठीवर जेवढे जेवढे संत अखंड हिंदुस्थानात जन्माला आले, तेवढेच संत एकट्या महाराष्ट्रात जन्माला आले. म्हणून या राष्ट्राला महाराष्ट्र असे म्हणतात. आणि त्या संतांच्या भूमीत तुम्ही आम्ही जन्माला आलो म्हणून उजळले, उजळले अवघी चिंता. मग तुम्ही आम्ही फार पुण्यवान माणसं आहोत राजा हो, की तुमचा आमचा जन्म गजानन बाबाच्या भूमीत झाला. जिजाऊ साहेबांच्या पुण्यभूमीच्या पावन भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. ज्ञानोबा तुकोबारायाच्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो म्हणून उजळले भाग्य. आता आणि महाराष्ट्रात जन्माला येणं का पुण्यवान आहे का? 2-4 गोष्टी पटापट आहे का? परंतु तुम्ही सगळे शाळेत जाता. जगामध्ये आश्चर्य किती, जगात आश्चर्य किती आहे? 7 का 8? आता ऐका, जगात जेवढे आश्चर्य त्याच्यापेक्षा जास्त आश्चर्य महाराष्ट्रात आहे. परंतु आपल्याला माहित नाही. मोबाईल मध्ये घेऊन जा. महाराष्ट्र का पुण्यवान, आपण का पुण्यवान आहे का? आपल्या मित्रांना घरी जाऊन सांगा. जगामध्ये आतापर्यंत जेवढे जेवढे विद्वान लोक जन्माला आले, जगामध्ये आतापर्यंत जगाच्या इतिहासामध्ये जेवढे जेवढे शास्त्रज्ञ जन्माला आले, त्या शास्त्रज्ञांनी संशोधन केलं. मोटरसायकलचा शोध लावला, त्याच्यावर संशोधन केलं. 4 चाकी गाडी चालवायला लावली, त्याच्यावर संशोधन केलं. ट्रेन आली, ट्रेन वाऱ्याच्या वेगाने धावायला लागली. बुलेट ट्रेन आली, मिसाईल आलं, हे सगळं विमान आलं. हे सगळं विद्वानांनी संशोधन करून चालवायला लावलं. परंतु जगाच्या पाठीवर 4 भावंड या महाराष्ट्राच्या मातीत असे जन्माला आले, त्यांनी निर्जीव खिंत चालवली. अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निर्जीव दगडाची भिंत चालवली. जगातलं पहिलं आश्चर्य, जगातलं दुसरं आश्चर्य मोबाईल मध्ये घेऊन जा. जगाच्या इतिहासामध्ये आतापर्यंत जेवढे जेवढे लोक जन्माला आले तेवढे मेले. वाक्य घेऊन जा. जगाच्या इतिहासामध्ये जेवढे जेवढे लोक आतापर्यंत जन्माला आले तेवढे मेले. परंतु जगाच्या इतिहासामध्ये असे एक संत जन्माला आले जे सदैव वैकुंठाला गेले आणि गेल्यानंतर सुद्धा 3 वेळा या मृत्यू लोकात आले. जगद्गुरु तुकोबाराय. जगातलं तिसरं आश्चर्य, जगामध्ये अनेक संतांनी समाध्या घेतल्या, अनेक संतांना गेल्यानंतर समाधी दिल्या गेल्या. परंतु जगाच्या पाठीवर असे एक संत जन्माला आले या महाराष्ट्राच्या पावन भूमीमध्ये, ज्यांची संजीवनी समाधी वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी आळंदीला घेतली. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया. जगातलं पुढचं आश्चर्य, जगाच्या पाठीवर अनेक राजे जन्माला आले, अनेक राजे जन्माला आले. परंतु वयाच्या 16व्या वर्षी भगवा ध्वज हातात घेऊन रायरेश्वराला स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि ती पूर्ण सुद्धा केली छत्रपती शिवाजी महाराज. इथे जन्मला एकच राजा, इथे जन्मला
माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या गगनावर, माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या गगनावर. सुंदर स्वराज निर्माण केले रत्नाईच्या धारेवर, सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. साठी प्राण दिलेले आपल्या निजड्या छातीवर, माझ्या राजाचं गडकिल्ल्याच्या गजरावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या गजरावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या गगनावर, माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या गगनावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, भवानी माता की जय. अजून आपण का पुण्यवान आहे का पुण्यवान आहे का. ए मेरे वतन के लोगों, आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों, हे मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों, याद भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. भारत माता की जय. विठ्ठल अशा शूरवीर आणि थोरांच्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. पुढचा प्रश्न. भारतात जन्माला आलो, हिंदू धर्मात जन्माला आलो, महाराष्ट्रात जन्माला आलो, संतांच्या भूमी जन्माला आलो. इथपर्यंत फेट बसलं. पुढचा प्रश्न करून इकडे लक्ष द्या. आपण कोणामुळे जन्माला आलो. टाळी वाजवण्यासाठी जोरदार. कोणामुळे जन्माला आलो. आई वडील. पुढचा प्रश्न. पोरांनो, आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला हा देह विकत मिळाला का फुकट. हाथ हाथ का माधव जय, अल्लाह ने तुझे दिया, अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. हाथ का माधव जय, भगवान ने तुझे दिया, भगवान ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना, खाया पिया सुख से सोया ना जमाना, खोया खोया खोया. तुम्हाला मला माता पित्यांच्या माध्यमातून पंढरीच्या पांडुरंगाने हा देह फुकट दिला. कसा दिला. फुकट दिले. इंद्रिय, हात, पाय, कान. आता पुढचा प्रश्न. माझ्या मते देवाची एक फार मोठी चूक झाली. जगाच्या बाजारपेठेमध्ये कोणती वस्तू घ्या,
ती घ्या, गुळ घ्या, खोबरं घ्या, शेंगदाणे घ्या, वाटाणे घ्या, फुटाणे घ्या, चणा घ्या, टोपी घ्या, टावेल घ्या, बनियान घ्या, अंडरपॅन्ट घ्या, घड्याळ घ्या, चष्मा घ्या, टाळावाला सुद्धा 500 रुपये. आमची गोष्ट लांबच आहे. मग मला सांगा फुकट काय मिळालं मला? शेजारच्या बाई काड्याची चिठ्ठी जरी आणली, आपण बाजारात लावून तिची काड्याची चिठ्ठी आपण परत करतो. गाई गाई साखर सरफी चहा पावडर सरफी आता संपत नाही, पहिली संपायची 10 वर्षात शेजारून उसनं बसणं करावं लागायचं, आपण ते परत करून टाकायचं. मग ज्या अर्थी जगाच्या बाजारपेठेमध्ये जर काही फुकट मिळत नाही आणि तुम्हाला हा देवाने जर फुकट दिला, काहीतरी कारण असलं पाहिजे, काहीतरी कारण असलं पाहिजे. माझ्या बाबा देवाची एक फार मोठी चूक झाली, काही हे फुकट दिले 10-5 कोटी घ्यायला लागले. काय म्हणतात? कारण लोकांना फुकटचं महत्व कधी कळलं नाही. ऐका का, समाजामध्ये काही अवलादी अशा जन्माला आल्या, त्यांना या देहाची किंमत कळाली. त्यांना जर या देहाची किंमत कळाली असती, अवलादींनी गुटके खाऊन थोपडं सडवलं असतं. समाजामध्ये काही लोकांना जर या देहाची किंमत कळाली असती, अवलादींनी 90च्या बाटल्या रिकाम्या करून किडनी आणि लिव्हर घालवलं असते. काय म्हणतात? मशेरी लावून दात पडले नसते, तंबाखू लावून 64 पैकी 32 गाळून टाकले नसते, गांजा उडून बरगडे घेतले नसते, मारामाऱ्या करून घरभर पंचाचं वाटवड केलं नसतं. तुम्ही माझे मी तुमचा आहे राजा, मला सांगा माहिती हो, हा देव गुटखे खाण्यासाठी का? हा देव दारू पिण्यासाठी का? हा देव मारामाऱ्या करण्यासाठी का? हा देव संपत्ती कमवण्यासाठी का? हा देव मोबाईल टीव्ही पाहण्यासाठी का? अरे मग देवाने हा देव दिला देह भजन को म्हणता, देवे दिला देह भजन को म्हणता, हो देवे दिला देह भजन को म्हणता, देवे दिला देह भजन को म्हणता, हो देवे दिला देह भजन को म्हणता, देवे दिला देह भजन को म्हणता, हो देवे दिला देह भजन को म्हणता, देवे दिला देह भजन को म्हणता, हो तो या झाला बाबा बाजीकेचा बाजीकेचा बाजीकेचा, देवे दिला देह भजन को म्हणता, देवे दिला देह भजन को म्हणता, काय करण्यासाठी भजन, काय करण्यासाठी दिला भजन. मग प्रत्येकाने आपल्या मेंदूला थोडा ताण द्यायचा, थोडासा जास्त नाही, आणि स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, आपण भजन करतो? स्वतःच्या मनाला विचारा, एक खिंबर विचारा, आपण भजन करतो का? आणि देव कशासाठी दिलाय? कशासाठी दिलाय? भजन करण्यासाठी दिलाय. आपण भजन करत नाही. आता हे गावावर झाली का नाही? पुढचं जाऊ नाही तर डायरेक्ट शिवरात्रीच्या 7 वर्ष मग भजनाचा, पांडुरंगाचा, शंकराचा आणि दुर्गाची आपली वर्षभर गाठ नाही. आपण टीव्हीला दुर्गा पाहतो, आपण टीव्ही पाहतो. मला सांगायला मंडळ पोरांनो इकडे लक्ष द्या. तुम्ही त्यांना सांगायचं, ए पोरांनो तुम्ही सगळे टीव्ही पाहता का? मग मला सांगा पोरांनो, त्या टीव्हीतल्या मालिकेतून आपल्याला काही नॉलेज मिळतं का? मिळतं का? नाही. पोरांनो, सिनेमातून आपल्याला काही नॉलेज मिळतं का? मिळतं का? पुस्तक वाचल्यावर आपल्याला काही नॉलेज मिळतं का? पुस्तक वाचल्यावर आपल्याला नक्कीच नॉलेज मिळतं. टीव्ही पाहून, सिनेमा पाहून कोणत्याही प्रकारचं नॉलेज मिळत नाही. मग मला सांगायला मंडळ, तुमच्या मेहकरनगरमधल्या सगळ्या महिला टीव्ही पाहतात का? पाहतात नाही. आता ऐका, पाहिलं पाहिजे मालिका, पाहिली पाहिजे, परंतु कोणती मालिका पाहिली पाहिजे?
धार्मिक मालिका पाहिजे, त्या मालिकेतून त्या चित्रपटातून आपल्याला जीवन जगण्यासाठी काहीतरी आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली पाहिजे. नाही तर मालिका लय खास तुम्ही पाहता सासूवर धावती, सासू सुनावर धावती, नुसती धावाधावी दिवसभर. मग अशा मालिकांना अशा सिनेमे जर आपण पाहिले आपले गरबाचे टिकतील का? पूर्वी श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक घरामध्ये नवनाथ वाचला जायचा, हरिविजय वाचला जायचा, पारायण केलं जायचं, रामायणाच्या गोष्टी सांगितल्या जायच्या, कथा सांगितल्या जायच्या. त्यामुळे पूर्वीच्या काळी म्हणजे 20 वर्षापूर्वी 15 12 12 6 6 5 5 8 8 भावांचं कुटुंब एकत्र असायचं. आता राहिलं नाही. लग्न झालं चालले व्हायला दोघच, तिसरा माणूस त्याला नको नाही. कशा आपण रामायण ऐकत नाही. आपण जे पाहण्याची गरज आहे, जे ऐकण्याची गरज आहे ते आपण ऐकत नाही, आणि जे पाहण्याची गरज नाही ते आपण पाहतो. काय फायदा? सिनेमातून कोणी काढलाय मला तेच कळलं नाही. एकच नट, एकच 50 जणांना एकटाच मारित. किती जणांना? जास्त, एकच. मग मला सांगा पोरांनो, एक नट जर 50 जणांना एकटाच मारित असला, भारत सरकारला मिलिटरी जवान भरती करायची गरज आहे का? असे 2-4 नट बॉर्डर सोडले असते ना पाकिस्तानच्या, आता पाकिस्तान हाणून आले असते. काय गरज आहे? म्हणून पोरांनो, मालिका पाहताना ऐतिहासिक मालिका पहा, धार्मिक पहा, आपल्या संस्कृतीला शोधेल अशा मालिका पहा, जेणेकरून मालिका पाहून आपल्या धर्माला ग्लानी येणार नाही. काय मत आहे तुमचं? काय मत आहे तुमचं? म्हणून चला पुढं. आपण ज्या राष्ट्रामध्ये जन्माला आलो ते राष्ट्र माझ्या ज्ञानोबातून उभं राहायचंय. ज्यांच्यामुळे जन्माला आलो ते आपले आई बाप आहे, आणि आपल्याला हा देह मिळालाय, उत्तर भेटलंय, भजन करण्यासाठी दिलाय. नुसता हा देह दिला नाही राजा, अरे याला बॅलन्स मारून दिलाय. बॅलन्स जागे आहे तुम्ही, याला काय मारून दिलाय? बॅलन्स. पटवून देतो बापारांनो, तुमच्या सगळ्याकडे मोबाईल आहेत का? भारी मोबाईल आहे तुमच्याकडे आमच्यापेक्षा. मला सांगा पोरांनो, ते मोबाईल कधी काम करतात? 100% चूक. कधी काम करतो मोबाईल? अगोदर 25,000 30,000 40,000 50,000 57,000 1 लाख खोक विकत घ्यावं लागत. खोक त्याला आयडिया, एअरटेल, व्होडाफोन, जिओ, बीएसएनएल सिम टाकावं लागतं. त्या सिमला 150 200 250 300चा पॅक मारावा लागतो. किती दिवसासाठी? चूक 28 दिवस. किती? फक्त 28 दिवस. आणि 26व्या दिवशीच कंपनीचा मेसेज आहे, संपला, रिचार्ज कर. आहे का नाही मेसेज? आणि जी लोक रिचार्ज करतात त्यांचाच फोन काम करतो. मग एवढे उपद्व्याप करावे लागतात ते इनकमिंग आणि आउटगोइंग चालू होण्यासाठी. आता माझ्याकडे लक्ष द्या सगळे. हा मोबाईल हा काय कसा मिळेल? फुकट. याच्यातलं सिम सुद्धा फुकट आहे. याच्यात सिम कार्ड आहे, आणि त्या सिम कार्डला रिचार्ज सुद्धा फुकट आहे. कोणाला 60 वर्षाचा आहे, कोणाला 40 वर्षाचा आहे, कोणाला 90 वर्षाचा आहे. आहे का नाही? आहे का नाही? 1 रुपयाचा सुद्धा आपण खर्च करत नाही. मग मला सांगा, जसं मोबाईलचा बॅलन्स संपल्यावर सिमवर मेसेज तसं याचा जर बॅलन्स संपत आला, याला सुद्धा मेसेज आहे. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह
देह जाईल 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 त्याशी काळोबा खाईल क्षणभंगूर नाही भरोसा क्षणात कोणाला काय मेसेज दिले मी सांगू शकत नाही आणि तुम्ही सांगू शकत नाही मग मला तुम्हाला मुद्दा हा सांगायचा आहे जसं पोरांना मोबाईलला सिम आहे जसं मोबाईलला सिम आहे तसं याला सुद्धा सिम आहे आणि या सिमचं नाव मोबाईल मध्ये लिहून जा याला सुद्धा सिम आहे आणि त्या सिमला 70-80 वर्ष 90 वर्षाचा बॅलन्स मारून दिलाय त्या सिमचं नाव आहे आत्मा इज गॉड गॉड सेकंड नेम इज आत्मा आत्म्याचं दुसरं नाव देव आणि देवाचं दुसरं नाव आत्मा हाच आत्मा माऊली ज्ञानोबारायांनी हरिपाठात सांगितला सर्व गती राम दे आदे सर्व गती राम दे आदे सर्व गती राम दे आदे एक हरी आत्मा जीवाशिवा तुमच्या माझ्या हृदयामध्ये जो असणारा भगवंत आहे तो साक्षात परमात्मा आहे तो तिसरा कोणी नसून साक्षात हाच आत्मा आहे आणि हाच आत्मा माझ्या वारकरी संतांनी धरला दरीला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर गळा जय माता की धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर गरबा धरिला धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला धरिला पंढरीचा चोर आणि तो चोर दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात पंढरीचा पांडुरंग नाही घडविला नाही वैसविला परंतु यातला देव इकडे लक्ष द्या देव कशात आहे देव कशात आहे याच्यात आणि आपण देवाला कुठं म्हणतो बोंबल मंदिरात आहे या सृष्टीच्या कणाकणात आहे चराचरामध्ये भगवान परमात्म्याचं अस्तित्व आहे परंतु आपल्याला खरा देव कळालाच नाही 2-3 वाक्य फटाफट ऐका टेबलाला पाय चालता येत नाही टेबलाला पाय चालता येत नाही उसाला डोळा आहे पाहता येत नाही सुईला नाक आहे श्वास घेता येत नाही आपल्याला सगळं नीट असून सुद्धा आपल्याला नीट वागता येत नाही थोडा ताण द्या मेंदूला आपल्याला सगळं दिलंय का नाही तरी सुद्धा आपण नीट वागती नाही मग खरा देव आपल्याला सापडायचा आहे देव मंदिरात आहे परंतु खरा देव कुठे देव वसे चित्ती तयाची घडावी ज्याच्या चित्तामध्ये साक्षात भगवान परमात्म्याचे वास्तव्य त्याची आपण संगतीत राहिलो पाहिजे आणि धर्माचं आपल्याला पहिलं हेच काम करायचं आपल्या लोकांची चूक काय होते आपली संगत चुकेले काय चुकेले आपलं संगत लहानपणापासून आपली आई आपला बाप सांगत असतो मम्मी सांगत असते पप्पा सांगत असते पप्या
शाळेत चाललाय, स्कूलला चाललाय ना, चांगल्याची संगत धर. कोण सांगतात? आई वडील सांगतात. मोठं झालो, कॉलेजला गेलो, पप्या परशात कॉलेजला चाललाय ना, चांगल्याच्या संगतीत राह. चिके चांगल्याच्या संगतीत राह. जिच्याकडे लय भारी मोबाईल आहे, मोकार केसांना झटके आणती, तिच्या नादी लागू. हे कोण सांगत? आपली आई. आपली आई हिता जो असे जागता धन्य माता पिता. आई सांगल येतात सांगल, बाप सांगल येतात सांगल, बहीण सांगल येतात सांगल, भाऊ सांगल येतात सांगल. म्हणून राजा व आई वडिलांची आज्ञा पोरांनो कधीच ओलांडायची नाही. आणि धर्माचं पहिलं आपल्याला काम करायचंय राजा, आपल्या लहान लेकरांना चांगले संस्कार. काय करायचंय? आपल्या पोरांनो संस्कार नावाची गोष्टच राहिली नाही महाराज. पोरांना राम कृष्ण भीम अर्जुन कृष्ण काही कळालंच. मुंबईला एकदा नवरात्रात कीर्तन झालं होतं. सहज एका पोराला प्रश्न विचारला, 6वी 7वीचा असेल. त्याला सहज विचारलं, म्हणलं सांग बाब्या, तुला रामायणातलं काय माहिती का? अख्खं रामायण पाठ आहे. म्हणलं राव काही बी विचारा म्हणला. त्या पोऱ्याला 7वीच्या पोऱ्याला सहज प्रश्न विचारला, म्हणलं सांग बाब्या रावण कोण होता? सोपा प्रश्न आहे. ते माझ्यापेक्षा एक घर करून निघाले. ते म्हणलं महाराज रावण शाहरुख खान होता. आता ते मध्ये एक सिनेमा येऊन गेला ना, रावणाचं गेलं नाही. असंच एकदा आमच्या नाशिकमध्ये कीर्तन चालू होतं. सहज एका 8वी 9वीच्या पोराला प्रश्न विचारला, म्हणलं ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो, गंगा गोदा कृष्ण कोयना चंद्रभागा इंद्रायणी सरस्वती सप्त नद्यांपैकी एखाद्या नदीची आपल्याला इत्तम माहिती पाहिजे. गंगा माता आहे, नर्मदा माता आहे, प्रवरा माता आहे, चंद्रभागा माता आहे, गोदावरी माता आहे, माहिती पाहिजेच. म्हणे महाराज काही बी विचारा, अख्ख्या नद्या पाठ आहे. म्हणलं गंगेबद्दल विचार. मी त्याला साधा सोपा प्रश्न विचारला, म्हणलं सांग बाब्या गंगा कुठून निघते आणि कोणाला जाऊन भेटते? गंगा कुठून निघते आणि कोणाला जाऊन भेटते? सोपा प्रश्न. ते म्हणलं महाराज सकाळी गंगा 8च्या बसून कॉलेजला जाते आणि दुपारच्या सुट्टीत मेकर मध्ये गार्डन मध्ये मास्तरच्या पप्प्याला जाऊन भेटते. हा आपल्या पोरांचा अभ्यास. असं त्याचा एका पोराला प्रश्न विचारला, म्हणलं सांग बाब्या कितवीला आहे? मला 7वीला आहे. संस्कार बरोबर का? हे धर्म कीर्तन इकडे लक्ष द्या. त्याला म्हणलं सांग भारतात सगळ्यात जास्त बर्फ कुठं पडतो? 7वी 8वीच्या पोराला उत्तर यायला नको. ते म्हणलं महाराज भारतात सगळ्यात जास्त बर्फ आमच्या जिल्ह्यात, आमच्या तालुक्यात, आमच्या गावात, आमच्या गल्लीत, आमच्या घरात. 10च्या पुढे दारूच्या गल्ला 7 पडतं. आता सांगा त्या पोराचा काय दोष? काय दोष आहे? त्याने ज्या ठिकाणी पडताना पाहिलं त्या ठिकाण बरोबर सांगितलं. आणि एक कशामुळे माहिती का? आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे साधु संत को
पिकाच्या मुळे झाले धर्माचे. धर्माचं वाटोळं कशामुळे? मग त्यासाठी धर्माचं वाटोळं होऊ नये यासाठी आपल्या लहान लेकरांना आपण चांगले संस्कार केले पाहिजे. आणि आपण संस्कारात चुकलेलो मंडळी हे तुम्हाला मी पटवून देतो. आपला सुरुवातीला अर्ध्या तासाचा विषय होता. आपण भारतात जन्माला आलो, हिंदू धर्मात आलो, महाराष्ट्रात जन्माला आलो, संतांच्या भूमीत आलो, राजा शिवाजीच्या राष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो. मला सांगा, आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय, महाराष्ट्रात जन्माला आलोय म्हणजे आपण सगळे महाराष्ट्रीयन माणसं आहोत. कोणते माणसं आहोत? महाराष्ट्रीयन. आणि महाराष्ट्रीयन लोकांची भाषा कोणती असली पाहिजे? कोणती असली पाहिजे? ये मराठी. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी त्यावेळेस 56 भाषा एकत्र केल्या. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी काय बोलायचं. भावार्थ दीपिका जन्माला घातली 9033 ओव्याची, जिला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. राजा मराठी होता, संत मराठी आहे, वाङ्मय मराठी आहे. आणि तुम्ही आम्ही महाराष्ट्र धर्मामध्ये जन्माला आलोय. मग तुमची आमची भाषा कोणती असली पाहिजे? मातृभाषा आहे, ज्ञानाची भाषा आहे. आणि काल परवा आपल्या मातृभाषेला मानाचं स्थान दिलं देशात. दिलं का नाही? मग तुमचीच माझी भाषा कोणती असली पाहिजे? मराठी ज्ञानाची भाषा आहे. मग तुमच्या या मेहकर नगरीतले, तुमच्या या कॉलनीतले, तुमच्या या वस्तीतले सगळे लोक मराठी बोलतात का? मग कोणती भाषा बोलतात? भाषा कोणती बोलणं गरजेचं आहे? मराठी ज्ञानाची भाषा आहे, मातृभाषा आहे, आईची भाषा आहे. महिला मंडळ बोलतात का मराठी? सगळे बोलतात का? बोलणं काळाची गरज आहे. परंतु माझं असं मत आहे, तुमच्या इथले 90% लोक मराठी बोलत नाही. बोलणं काळाची गरज आहे. हिंदी जाऊ द्या, ही आपली राष्ट्रभाषा आहे, ती काही फार अशी वाईट भाषा एवढी नाही. परंतु आपण मराठी बोलणं काळाची गरज आहे. मला तुम्हाला संस्कार सांगायचे, तुम्हाला पटवून देतो. फक्त 2 विद्यार्थी पुढे तू ये, तू ये इकडे 2 नंबर ये. तू ये, नाही तर तू ये स्टँड अप. तू ये रे, तू उठला, तू ये बरे लाल शर्ट. उठ 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 उठ. त्याच्या शेजारचा करता कुणीतरी या वरती. अरे चल लवकर फोटो काढायचा. बस बस टाळी वाजवायच्यासाठी. सुट्टा आहे, सुट्टा केवळ या 2 मावळ्यांसाठी जोरदार टाळी वाजवा. स्वरा फोर इंग्लिश मीडियमला आहे. स्वरासाठी जोरदार टाळी वाजवा. प्रेमसाठी जोरदार टाळी. आता तुमच्या सगळ्यांचं मत आहे, आम्ही सगळे मराठी बोलतो, बोलणं काळाची गरज आहे. परंतु माझ्या एकट्याचं असं मत आहे, 90% लोक मराठी बोलत नाही. आता तुम्हाला पटवून देतो संस्कार. यांचे कोणी जर आई वडील असतात त्यांना रागवायचं नाही. रागावलं तर आपल्याकडे यायचं जमन. म्हणजे पुढच्या 2 वर्षानंतर तुम्हाला 2 कीर्तनकार पाहिजे गरज नाही. स्वरा, तुला भीती वाटते का? तुला एक मोठा एक साधा सोपा प्रश्न विचारणार आहे, मोठ्याने उत्तर द्यायचं. पाठीमागं कोणी बोलायचं नाही. संस्कार पा महाराष्ट्रातल्या मातीतले. स्वरा, तू आईला काय म्हणते बाळा? आई. जोरदार टाळी वाजवा आईसाठी. वा वा वा. वडिलांना काय म्हणते बाई? बाबा. जोरदार टाळी वाजवा. वा 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 वा. छान. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. छान. जा बस. आता प्रेम तुझा बरी. हा, मोठ्याने सांगायचं. वडिलांना काय म्हणतो? बाबा. आईला? आई. जोरदार टाळी वाजवा. वा वा वा. छान. बस बसा. विठाला विठाला.
उत्तम अतिउत्तम. आता इकडे लक्ष द्या. आमच्या इकडचे सगळे पोरं, आमच्या इकडचे सगळे पोरं आईला मम्मी म्हणतात. काय म्हणतात? तुमच्याकडे नाही ना कोणी म्हणत. आणि वडिलांना पप्पा म्हणतात. काय म्हणतात? पप्पा. मग मला सांगा पोरांनो, पप्पा शब्दात जास्त जिव्हाळा आहे का बाबा? आई शब्दात जास्त प्रेम आहे का मम्मी? कोणत्या शब्दात प्रेम आहे? आता जे जे पोरं मम्मी म्हणत असतील त्यांनी मम्मी शब्दाचा अर्थ आहे का? इजिप्त देशामध्ये पिरॅमिड मध्ये जे मृतदेह जतन करून ठेवले जातात, डेड बॉडी, पूर्ण तिला काय म्हणतात? मग आपली मम्मी डेड बॉडी काय? आता आई शब्दाचा अर्थ घेऊन जा. नवरात्र चालू आहे. आदि शक्ती रूपी ईश्वर जिच्यात आहे, तिचं नाव आई आहे, जगात दुसरा देवच नाही. म्हणून आता राहिला बाबा, पप्पा. पप्पा आहेत काय ठिकाणी? तुम्हाला कोंबड्या माहिती का? कोंबड्या ज्या वेळेस डाल्याला जेव्हा खुरड्यात घालतात काय म्हणतात? पा 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 पा. मग आपला बाप लाल तुऱ्याचा कोंबडा गे पप्पा गटरा मुसळ ठेवलं. आता बाबा शब्दाचा अर्थ आहे का? बाप रुक्मादेवीवरू, तो हा विठ्ठल वरवा, तो हा माधव वरवा. आपला बाप विठ्ठल आहे, आपला बाप माधव आहे, आपला बाप राम आहे, शंकर आहे, केशव आहे. म्हणून आजपासून घरी गेल्यानंतर ज्यांचे ज्यांचे कार्टे मम्मी पप्पा म्हणत असेल, आतमध्ये घरात घेतल्या घेतल्या फिटकडी लावून घ्यायची, टिंगार लाल होस्तोवर कारकार सटसून काढायचा. आई आणि बाबा म्हणायला लावायचं ऐक का? अरे हे रक्त धर्मवीर संभाजी राजाचं आहे. इकडे लक्ष द्या. हे रक्त माझ्या जिजाऊबाई साहेबांचं आहे. हे रक्त माझ्या शहाजी राजाचं आहे. हे रक्त माझ्या शिवाजी राजाचं आहे. आणि ज्यावेळेस धर्मवीर संभाजी राजाला औरंग्याने पकडलं, त्याच्या मुकरब खानाने, औरंगजेबाच्या त्या मुकरब खानाने धर्मवीर संभाजी राजाला विचारलं, बोल मुसलमान होशील का? तुला जहागिरी मिळेल, सोन्या नाण्याच्या परती मिळेल, हत्ती घोडे मिळतील, जहागिरी मिळेल, राजवैभव मिळेल. बोल शंभू, तू मुसलमान होशील का? धर्मवीर संभाजी राजाने औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं, औरंगजेब, प्राण गेले तरी मी अंतर, मी माझा धर्म सोडणार नाही. हे धर्मवीर संभाजी राजाचं रक्त आहे. आणि आपण आपली संस्कृती विसरावं. म्हणून सांगतो, आपल्या लेकरांना संस्कार नावाची गोष्ट राहिली नाही. एक 5 मिनिटाचा पवाडा घेऊया. संस्कार कसे असावा? ताल द्या. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये लखोजी जाधवांच्या पोटी एक जगज्जननी भवानी माता प्रकटली. आपल्याला फक्त या विश्वामध्ये आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 3.5 शक्तिपीठ आहे फक्त माहिती आहे. परंतु विदर्भाची कन्या जर लखोजी जाधवांच्या पोटी जन्माला आली नसते, या महाराष्ट्रामध्ये असणारे 3.5 शक्तिपीठ आपल्याला दिसले नसते. म्हणून जिजाऊबाई साहेब आपल्या हिंदूंच्या दृष्टीनं पहिलं शक्तिपीठ आहे.
पाटलाची नजर त्या 14 वर्षाच्या त्या लहान चिमुरडीवर गेली. चिमुरडीला गेल्यानंतर नजर गेल्यानंतर त्याच्या अंतःकरणातला दैत्य जागा झाला. त्याने त्याला उचलून नेलं. माय बापा हो, उचलून नेलं. अनन्वित अत्याचार त्या 14 वर्षाच्या कोवळ्या जीवावर त्या बाबाजी पाटलांनी केलेलं. रडत रडत ती कन्या तिला जसं जमेल तसं आपल्या बापाला सांगायचा प्रयत्न केला. बापाने ऐकल्यानंतर बापाच्या डोळ्यामध्ये खळखळा अश्रू व्हायला लागले. डोक्यामध्ये संताप केला. म्हातारा फटक्या धोत्र्यातला बाप आपल्या कन्येचं रक्षण करू शकला नाही. अशी वेळ परमेश्वराने त्याच्यावर आणली. परंतु त्याला एक आशा होती. जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने, तुळजा भवानीच्या कृपा आशीर्वादाने या राजगादीवर जिजाऊ आई साहेब बसल्या आणि जिजाऊ आई साहेब हे राज्य चालवताय. नक्कीच या शेतकऱ्याच्या लेकीला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. 10% राज्यावरून लाल महालामध्ये जिजाऊ आई साहेबांना आई साहेबांना प्रणाम केलाय. जगदंबेची पूजा अर्चा टोपली. गादीवर आई साहेब विराजमान झाले. आई साहेबांनी विचारलं, दादा एवढ्या सकाळी कसं येणं केलं? काही काम आणलं होतं का? शेतकरी प्रचंड घामाघूम झाला. डोळ्यामध्ये आसुळे, संताप. पेलाभर पाणी प्यायला दिलं. आई साहेबांनी खोदून विचारल्यावर शेतकरी बोलता झाला, आई साहेब मला जगायचं नाही. आई साहेब मला जगायचं नाही. मी जगू तर का जगू आई साहेब, आणि मरू तर का मरू आई साहेब, मरू तर का मरू आई साहेब. आई साहेब मला न्याय द्या. आई साहेब मला न्याय द्या. मला न्याय द्या. आई साहेबांना सांगायला सुरुवात केली. आई साहेब माझी एकुलती एक कन्या 14 वर्षाची पाणी आणण्यासाठी गावच्या पाणवठ्यावर गेली. आई साहेब आमच्या गावचा बाबाजी पाटील त्याने तिला उचलून दिला. आई साहेब उचलून दिला. माझ्या लाडक्या कवड्या मुलीवर अनन्वित अत्याचार केले. आई साहेब गरीबाला इज्जत ही अतिशय प्रिय असते. आता सगळं आई साहेब तिच्याशी लग्न कोण करणार? मी जगून का जगू आई साहेब, आणि मरून का मरू आई साहेब? हे वाक्य जिजाऊ आई साहेबांच्या ध्यानीने पडले. जिजाऊ आई साहेबांची तळपायाची आग मस्तकामध्ये गेली. हातपायाच्या मुठी आवळल्या गेल्या. डोळे लालबुंद झाले. आणि आई साहेबांनी आपल्या सैनिकांना सांगितलं, आताच्या आता त्या गुजर पाटलाला साखळ रंगाने बांधून सदरेवर हजर करा. आमच्या हत्येची अंमलबजावणी तत्काळ झाली पाहिजे. श्रीस्त राज्य होतं ते. गुन्हेगाराला ताबडतोब शिक्षा देता येत होती. त्यावेळेस सैनिकांनी हत्याचं पालन केलं. गुजर पाटलाला साखळ रंगाने बांधून आणलं. दरबार भरला गेला. दौडी पिटली गेली. आणि हा म्हणता वाऱ्यासारखी बातमी स्वराज्यामध्ये पसरली. घटना बलात्काराची आहे. आणि आई साहेब या बलात्काराच्या घटनेचा काय निकाल देत आहे हे ऐकण्यासाठी लोकांचे जत्थेच्या जत्थे, हवेच्या हवे सदरेवर गोळा झाले. प्रचंड गर्दी झाली. समोर साखळीनं गुजर पाटील बांधलेला आहे. बापाच्या डोळ्यात प्रचंड संताप आहे. लालबुंद झालेल्या आई साहेब आहे. आणि जवळच्या एका गादीवर 14 वर्षाचे बाळ राजे बसले. आपल्या मुद्द्यावर आपण आता आलोय. 14 वर्षाच्या मुलाची बुद्धिमत्ता कशी असते ऐका. शेतकरी दाद्याला आई साहेबांनी सांगितलं, आई साहेब तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल. जगदंबेच्या आशीर्वादाने हे राज्य चाललंय. आणि
14 वर्षाचं पोरग याच्या होटावर अजून मिसळून सुद्धा फुटलं नाही आणि बलात्कारासारख्या घटनेचा काय निकाल देणार? परंतु जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने शुद्ध दुधापोटी पुढे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाच्या करणी जगतजननी तुळजा भवानीच्या आशीर्वादाने या अन्यायग्रस्त जनतेला दुःखातून सावरण्यासाठी भगवान या महाराष्ट्राच्या या हिंदुस्थानामध्ये फडकवण्यासाठी जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने शिवाई देवीच्या आशीर्वादाने राजा शिवाजीचा जन्म झाला होता. आपल्या जन्मदिनाला 14 वर्षाच्या राजा शिवाजीने प्रणाम केला. जगदंबेला प्रणाम केला आणि आयुष्यातला पहिला घडलेला निकाल 14 वर्षाच्या पोराने दिला. तो निकाल सुवर्ण अक्षराने खऱ्या अर्थाने आपल्या इतिहासामध्ये त्याची नोंद झाली. 14 वर्षाच्या पोराने सांगितलं, या गुजर पाटलाचे सर्वप्रथम 2 पाय तोडा, या गुजर पाटलाचे 2 हात तोडा, डोळे करा, त्याचा चौरंग करा आणि चौरंग करून गावच्या वेशीवर नेऊन त्याला सुंदर असा निकाल दिला. टाळ्या वाजवल्या, फटाके वाजवल्या आणि 14 वर्षाच्या पोराचं स्वराज्यात कौतुक व्हायला लागलं. चांगला न्याय मिळाला. निकालाचा दुसरा दिवस उजाडला. आई साहेबांनी बाळराजाचा विचार बाळराजे तुम्ही असा काय विचार करून या गुजर पाटलाचा चौरंग केला? तुम्ही त्याला सुडावर का दिलं नाही? त्याला फासावर का लटकवलं नाही? त्यावेळेस 14 वर्षाच्या बाळराजाने दिलेलं उत्तर फार खऱ्या अर्थाने सुंदर आहे. बाळराजांनी जिजाऊ आई साहेबांना सांगितलं, आई साहेब मी जर या गुजर पाटलाला सुडावर जर नेला असतं, गुजर पाटलाला तो कायमचा मेला असता. मी याचा आई साहेब चौरंग यासाठी केला आणि विशीवर यासाठी नेऊन ठेवायला सांगितला. इथून पुढे या स्वराज्यामध्ये जर माझ्या माय भगिनीविषयी कोणाच्या मनामध्ये वाईट विचार आला ना, त्यांना हा विशीवर नेऊन ठेवलेला गुजर पाटील दिसेल, गुजर पाटील दिसेल आणि त्या गुजर पाटील कायमचा मरण्यापेक्षा या चौरंगी शरीराकडे पाहून रोज मरेल, क्षणाला मरेल आणि इथून पुढे या शिवराज्यामध्ये माझ्या माता भगिनीकडे काय, त्यांच्या सावलीकडे पाण्याची सुद्धा हिंमत कोणाची होणार नाही. म्हणून आई साहेब मी याचा चौरंग बनवला. असे छत्रपती शिवाजी राजे या महाराष्ट्राच्या पावन भूमीमध्ये पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी जगतजननी भवानी मातेच्या कृपा आशीर्वादाने जन्माला आले. म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी मोठ्याने जय जयकार केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज के, धर्मवीर संभाजी महाराज के. वा आवाज फक्त इकडे वर जे इकडच्या मंडळीचा आला, तुमचा नाही आला. मला सांगा तुम्ही नक्कीच जय जयकार करणार आहे. त्यापूर्वी एक वाक्य ऐका. सूर्य जर उगवला नसता, आकाशाचा रंगच काळा नसता. सूर्य जर उगवला नसता, आकाशाचा रंगच काळा नसता. या विठ्ठलाच्या भूमीमध्ये राजा शिवाजी जन्माला आले नसते. हिंदू धर्माचा अर्थच कळाला नसता. हिंदू धर्माचा अर्थच कळाला नसता. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, तुळजा भवानी माता की. विठ्ठला विठ्ठला. अजून एक वाक्य मोबाईल मध्ये घेऊन घ्या. अरे भगवानचा झेंडा, भगवे आमचे रक्त, भगवानचा झेंडा, भगवे आमचे रक्त. आम्ही फक्त आणि फक्त राजा शिवाजींचेच भक्त, राजा शिवाजींचेच भक्त. आणि हेच धर्माचं काम
तुम्हा आम्हाला करायचंय अभंगाचा प्रथम चरण. धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन के पालन धर्माचे पालन त्यांचाही दोष नाही, त्यांना वाटलं बऱ्याच टाइम जाहिरात नाही. टीव्ही पास सवय एकच चित्र बदला नका म्हणून इकडे लक्ष द्या. धर्माचं पहिलं काम आहे आपल्या लहान लेकरांना चांगले संस्कार करणं. धर्माचं दुसरं काम आहे आपल्या आई वडिलांची सेवा करणं. म्हणून भक्ती हा विषय आपला चालू होता. भक्ती कोणाची करायची? भक्ती म्हणजे भजन कोणाचं करायचं? बरोबर. कारण भजन भक्ती देवाची करायची नाही. भजन देवाचं करायचं आणि भक्ती आई वडिलांची करायची. भजन कोणाचं करायचं? देवाचं. आणि भक्ती कोणाची करायची? आई वडिलांची. का करायची आहे का? मला सांगा, पंढरीचा पांडुरंग कोणासाठी आला? बरोबर. भक्त पुंडलिकाने वाळवंटामध्ये निष्काम सेवा आपल्या माता पित्यांची केली. ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी नाही घडविला नाही. 28 युग झाले ते वाळवंटात उभा आहे. माता पित्यांच्या सेवेने जगाचा मालक प्रसन्न होतो. म्हणून कोणाची केली पाहिजे भक्ती? आईची आणि वडिलांची. आणि आपलं नेमकी चुकत कुठं? आपण भक्ती कोणाची करतो? माय बाप ज्याचे पाशी त्याने न जावे तीर्थाशी. ज्याच्या आई आणि वडील आहे ना त्याला कोणत्याच तीर्थाला जायची गरज नाही. सकल तीर्थाचे आग्रह. आपला बाप पांडुरंग आहे, आपल्या रुक्मिणी माता आहे, आपल्या पार्वती माता आहे, लक्ष्मी रेणुका आहे, तुळजा भवानी आहे. स्वामी तिन्ही जगाचा आपल्या जगतजननी भवानी माता आहे. म्हणून जीवनात किती अडचण येऊ द्या, किती संकट येऊ द्या, आपल्या आचरणाने एक वर्ग शाळेचा कमी शिकला तरी चालेल, एक वर्ग शाळेचा कमी तरी शिकला तरी चालेल, परंतु आपल्या आईचं वडिलांची मान समाजामध्ये पुरीनो पोरानो कधीच खाली होऊ द्यायची नाही. हिची विष्णूची महापूजा अनुभव नाही. सबसे बड़ी
तुम्ही ज्याच्याकडे आया निवडील आहे ना त्यांनी देवळात सुद्धा जाऊ नका. ज्याच्याकडे आया निवडील आहे ना त्याला गळ्यात माळी आमच्या संघ बोंबलं तेंडायची सुद्धा काही गरज. सकल तीर्थाची दुरे काय गरज आहे? कारण आपला बाप पंढरीचा पांडुरंग आहे. जगातलं पहिलं धाम आई वडिलांची चरण सेवा आहे. काय माहिती पटवून देतो मी तुम्हाला. मला सांगा, आई बापांनी जर आपल्याला जन्माला घातलं नसतं पंढरीचा पांडुरंग कळाला असता का? दुर्गा माता कळाली असते का? हनुमान कळाला असता का? शंकर कळाला असता का? धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची. म्हणून आपण फार पुण्यवान आहोत राजा. माता पितांच्या माध्यमातून आपण या भारत देशामध्ये हिंदू धर्मामध्ये संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलोय ना. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. म्हणून नवरात्र उत्सवाचा पर्व काळ आहे. किती लोक किती महिलांनी उपवास धरला होता नवरात्रात. उपवास वरती हात करा करा. किती महिलांनी धरला नाही त्यांनी वर हात करा. उपवास धरला नाही त्यांनी वर हात करा. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आता ऐका, सगळ्या महिलांनी जनरल ऐका. महिला मंडळ तुम्ही माझ्या आत, मी तुमचा आहे. तुमचं माझं रक्त एक आहे. आपण ज्ञानोबारायाचे, तुकोबारायाचे, राजा शिवाजीचे खऱ्या अर्थाने आपण विचारांचे वारसदार आहोत. महाराष्ट्राच्या संतांच्या विचारांचे आपण वारसदार आहोत. तुम्ही उपवास नक्कीच धरा. परंतु माझा मुद्दा असा आहे, महिला मंडळ तुम्ही इथून पुढे ज्याला जमेल त्यांनी उपवास करा. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, खंडोबा, भैरोबा, म्हसोबा असे आपण उपवास करतो का नाही? एकादश हे सगळं आजपासून बंद करून टाका. गळ्यात महिला मंडळ माळ सुद्धा घालू नका. पुढे जाऊन सांगतो महिला मंडळ तुळशीला पाणी सुद्धा घालू नका. आमचे कीर्तन सुद्धा ऐकू नका महिला मंडळ. फक्त नवरात्र उत्सवाचा दुर्गेशिवाय शिवशक्ती समोर आपण बसलोय. फक्त मायाड्याचं महिला मंडळ एकच वाक्य ऐका. फक्त एकच वाक्य आयुष्यभर. आपल्या ईश्वरासारख्या सासू सासऱ्याच्या डोळ्यात आपल्या आचरणाने पाणी येऊ देऊ नका. हीच दुर्गा मातेची सेवा. नवरात्र करतील सासू उपोशी मारिती. नवरात्र करीतील सासू उपोशी मारिती. तू देवी पुढे जाऊन दिवसा फाशी घेतली तरी तुला देवी प्रसन्न नाही. मने नाही भाव, देवाशाने पावायचा नाही. देव पुढे उपास पावतो. देवाला भाव पाहिजे. देवाला काय पाहिजे? भाव. आता आमच्या काही लोकांच्या गळ्यात इतक्या माळी आहेत. आमच्या काही लोकांच्या गळ्यात इतक्या माळी आहेत. मी पंढरपुरात एक पाहिला वाटलं फार. बरं गंध इतका लावली त्याला खाजवायला लागली. गंध लावलं. येथे पाहिजे जातीचे लोकांना दाखवाय परमार्थ करू नका. लोक फक्त बाह्य रंगाने बदलले, आंतर रंगाने नाही बदलले. आमच्या लोकांचं कसं आहे माहिती का? वर गंटिळा, काही लोकांच्या वाटोळ्या उडवल्या. तुम्ही गंध कमी लावा, माळ कमी घाला. फक्त उभ्या आयुष्यामध्ये माझ्या माता भगिनी व माझ्या भावांना तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही भक्ती करू नका. फक्त नीतीनं जीवन जगा. आचरण शुद्ध ठेवा. आपल्या आचरणाने कोणाचा आत्मा दुखवणार नाही. हीच पंढरीच्या पांडुरंगाची सेवा आहे. काय म्हणतो?
माळ घालतो दनादन तंबाखूला चुना लावतो गांजा काय ओढितो सिगरेट काय ओढितो बाई उपवास धरती नवरात्र उठलं का रशाव नवरात्र सोडती रशाव कोंबडी हो एकदम माळ घालू नका मग तुम्ही किती नवरात्र केले आणि किती पण आयुष्यभर जरी उपाशी राहिले तुम्ही कोंबड्या बकर मटण जर खात असाल तुमचे मेल्यावर डोळे जाणार म्हणजे जाणारच 100% जाणार मासा काता हौस करी मासा काता हौस करी मला सांगा महिला मंडळ पुरुष मंडळी